हॅलो मम्मीज अँड डॅडीज, वेलकम टू माय चॅनेल. आज आपल्या बरोबर गप्पा मारायला आले आहेत डॉक्टर स्नेहा दिवेकर. हॅलो डॉक्टर, वेलकम ऑन फंडे फॉर मॉम्स. हॅलो केतकी आणि हॅलो सगळ्या पेरेंट्सना नमस्कार माझ्याकडनं. ओके, मी डॉक्टर स्नेहा दिवेकर यांचं थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन देते. डॉक्टर स्नेहा दिवेकर या कॉस्मेटिक दंतवैद्यक असून यांनी या विषयाचे प्रशिक्षण अमेरिकेतल्या प्रख्यात न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ डेंटिस्ट्री मध्ये घेतले आहे. त्याचबरोबर इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे सर्टिफाईड चाइल्ड डेंटल स्पेशलिस्ट सुद्धा ते आहेत. कर्वेनगर व पुण्यात बऱ्याच ठिकाणी त्यांनी चाइल्ड डेंटल केअर या विषयावर पालकांसाठी लेक्चर्स घेतली आहेत व लहान मुलांसाठी दंत चिकित्सक शिबिर सुद्धा त्यांनी आयोजित केली आहे. चिल्ड्रन्स डेंटिस्ट्री हा विषय जरी जुना असला तरी ह्या विषयाशी निगडीत स्पोर्ट्स डेंटिस्ट्री ह्या दंतशाखेतील नवीन विषय भारतामध्ये रुजू होत पाहत आहे. या विषयाचा प्रसार होण्यासाठी डॉक्टर स्नेहा आघाडीवर काम करत आहे. लहान वयातले खेळाडू तसेच मोठे खेळाडू यांनी दातांची काळजी कशी घ्यायची व दातांना प्रोटेक्ट करायला माउथ गार्ड कशा प्रकारे वापरायचे अशी माहिती देणारी व्याख्यानमाला सुद्धा त्या बऱ्याच ठिकाणी घेतात. लहान मुलांची डेंटल ट्रीटमेंट व कॉस्मेटिक ट्रीटमेंट यामध्ये डॉक्टर स्नेहा एक्सपर्ट आहेत. त्यांचे डेंटल फिटनेस अँड पॉलिक्लिनिक या नावाचे क्लिनिक कर्वेनगर मध्ये गेली बरेच वर्ष यशस्वीरित्या चालू आहे. त्यांना IDA तर्फे विशेष पुरस्कार सुद्धा देण्यात आले आहेत. या वर्षी 8 मार्च 2020 ला वुमन्स डे निमित्त त्यांना वुमन्स लीडरशिप अवॉर्ड मध्ये त्यांना बेस्ट कन्सल्टंट डेंटल सर्जन इन पुणे असे घोषित करण्यात आले आहे. तर अशा डॉक्टर स्नेहा, तुमचं ह्या अवॉर्डसाठी खरंच खूप मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. तर मग आता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. चालेल. हो. आता साधारणतः बऱ्याच पालकांना पहिला प्रश्न असा असतो की मुलांचे दाताचे चेकअप कधी करायला पाहिजे, किंवा अशा वेळी जर का मुलांना आपण दवाखान्यामध्ये घेऊन गेलो तर ते घाबरणार तरी नाहीत ना, तर मग अशा वेळेस तुम्ही काय सांगाल? सर्वात प्रथम कसं असतं, मूल जेव्हा 6 महिन्याचं असतं साधारणपणे त्यांना दात त्याला यायला सुरुवात होते. 6 महिन्याचं मूल झालं की आयडियल हेच असतं की 6 महिन्याला मुलाला पालकांनी नेला पाहिजे, पण बरेच जणांनी त्यांच्याकडनं एवढं शक्य होत नाही कारण मूल अगदीच बाळ असतं, लहान असतं. तर आम्ही असं ऍडवाइस करतो की कमीत कमी मिनिमम 1 वर्षाचं मूल झालं की त्याच्या तोंडात बऱ्यापैकी दात आलेले असतात. सो दॅट इज द करेक्ट एज. म्हणजे 1 वर्षापासून त्याला पहिलीची त्याची डेंटल व्हिजिट असते ती साधारण 1 वर्ष या वेळेला व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर सुद्धा साधारणपणे दर 1 वर्षानंतर तरी मिनिमम व्हायलाच पाहिजे. आणि त्यातून जर पालकांना म्हणजे काही प्रॉब्लेम्स आढळले किंवा असं वाटलं की त्या मुलाच्या तोंडात जास्त प्रमाणात हळूहळू दात खराब होत आहेत काही कारणांनी, तर दर 6 महिन्यातनं एकदा चेकअप व्हायला पाहिजे. अच्छा, ओके. आणि हे जेव्हा दुधाचे दात येत असतात त्यावेळेस किड्या दुखतात किंवा पोट बिघडतं, मग अशा वेळी काय उपाय करावेत? ह्याच्यात 2-3 गोष्टी असतात. पहिली गोष्ट तर दात दुखणं, कारण कसं असतं हिरडी जरा नाजूक झालेली असते तेव्हा मुलांची, आणि दात जो आहे हिरडी फाडून येत असतो. एवढ्या लहान मुलांना त्यांना नीट सांगता येत नसतं की आपल्याला काय होतंय. तर अशा वेळेला एक तर पहिली गोष्ट पेनकिलर सिरप फॉर्म मध्ये द्यायला लागतं. त्याच्यात बरेच ब्रँड्स असतात. आयब्युक्लिन ज्युनियर सिरप आम्ही जनरली सांगतो, त्याच्यासारखे अजून बरेच ब्रँड्स असतात. तर ते अर्थात ते त्या वेळेला डेंटिस्टला विचारूनच किती डोस द्यायला पाहिजे काय ते तुमचे जे कोणी फॅमिली डेंटिस्ट किंवा लहान मुलांचे डेंटिस्ट ज्यांच्याकडे पालक नेत असतील तेव्हा डॉक्टरला फोन करून विचारायचं की असं असं होतंय. तर एक तर पेन किलर हे एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, अशा दिवसांमध्ये मुलांना प्रचंड म्हणजे असं दात शिवशिवत असतात, तर त्यांना प्रॉपर टीदर्स आणून द्यायला हवेत की जेणेकरून ते स्वच्छ प्रत्येक वेळेला म्हणजे वापरून दिवसातनं 3-4 वेळेला तरी ते टीदर्स धुवायला पाहिजे. कारण कसं आहे, मुलं खाली पडलेलं काहीही तोंडात घालतात
सो बेसिकली बरेच वेळा जे म्हणतात की म्हणजे दात येताना जेव्हा पोट बिघडतं, तर ते दात आल्यामुळे पोट नसतं बिघडत, तर दात येताना जेव्हा मुलं काहीही वेडवाकडं जे हाताला अगदी चप्पलपासनं सगळं जे मुलं चावतात त्याच्यामुळे पोटाला इन्फेक्शन होऊन पोट बिघडतं. तर जर पोट बिघडलं असेल तर त्यांना त्यांच्या पिडियाट्रिशियनकडे जाऊन पोट दाखवणं मस्ट आहे. ठीक आहे. आणि मुलांना थोडंसं जास्त नेहमीपेक्षा लक्ष ठेवायला लागतं, कारण टीदर्स द्यायचे फक्त. म्हणजे बाकीच्या तुम्ही वस्तू घरात पडलेल्या त्यांनी खाल्लं तर पोट हे बिघडणारच. ठीक आहे. तर टीदर्स देणे, पोटाला इन्फेक्शन झालं तर पिडियाट्रिशियनला दाखवणे, आणि ह्याच्यावरती होमिओपॅथीचे जे डॉक्टर असतात ते डेंटॉनिक किंवा होमिओपॅथी सप्लिमेंट्स जास्त चांगल्या प्रकारे ह्या, कारण कसं असतं त्याचे साईड इफेक्ट नसतात. म्हणजे सो व्हिटॅमिन आणि बेसिक सप्लिमेंट्स जे मुलांना आपण कॅल्शियम सप्लिमेंट्स ते देतो ते ह्या काळामध्ये द्यायलाच पाहिजे, कारण त्यांचे दात येत असतात. त्याच्या बरोबरीने होमिओपॅथीची पण काही औषधं आहेत ज्याच्यानी थोडंसं डेंटल पेन म्हणा किंवा ते दात यायला थोडं डेंटॉनिक सारखं मदत होते या वेळेला. आणि हे जे दुधाचे दात असतात ते काही परमनंट नसतात, मग अशा दुधाच्या दातांची काळजी घ्यायची गरज असते का? हो. एक तर कसं असतं, हे जे दुधाचे दात आहेत ते 6 महिन्याला यायला सुरुवात होतात आणि जरी 3 वर्षापर्यंत सगळे येऊन जातात, पण ऑलमोस्ट मुलांच्या तोंडामध्ये 11 ते 12 या वयापर्यंत ते दात असतात. तर जर कुठला दात किडला आणि जर पालकांनी त्याची काळजी नाही घेतली तर ती कीड फार लवकर मुळापर्यंत पसरू शकते आणि त्या मुलाला दाताला दुखू शकतं, दाताला सूज, गालाला सूज येऊ शकते आणि त्याला खायला प्रचंड त्रास होऊ शकतो. सो कसं असतं, दाताचा संबंध आपल्या खाण्याशी येतो. त्याच्यामुळे जर खायला जर प्रॉब्लेम झालं तर मुलांच्या तब्येतीवर, न्यूट्रिशनवर, सगळ्यावरती त्या गोष्टीचा परिणाम व्हायला लागतो. त्याच्यामुळे जस्ट बिकॉज म्हणजे फक्त परमनंट दात हे नाहीये, हे फक्त दुधाचे दात आहेत तर त्याची काही काळजी घ्यायची फार आवश्यकता नाही असं बरेच जणांना वाटत असतं, पण ते चुकीचं आहे, कारण त्याचा संबंध तुमच्या आहाराशी असतो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा इथे असा असतो की समजा दुधाच्या दाताला जर काही त्रास व्हायला लागला आणि त्याला काही सूज आलं तर त्याच्या खालनं परमनंट दात हा तयार होत असतो. तर काही कारणाने जर इन्फेक्शन फार जास्त पसरलं तर दुधाच्या दातामुळे परमनंट दातावरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि मग कसं होतं, त्याचा परिणाम असा की परमनंट दात यायला उशीर कदाचित लागू शकतो किंवा काही परमनंट दाताला म्हणजे इन्फेक्शन असल्यामुळे काही कॅल्शियम डेफिशियन्सी तिथे होऊ शकते. असं काही त्या दातावरती परिणाम होऊ शकतो. आणि जर दात अवेळी निघाला, दुधाचा दात जर खूप किडला आणि अवेळी काढायला लागला तर मग परमनंट दात वेडेवाकडे येऊ शकतात. त्याच्यामुळे दुधाच्या दातांची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. अच्छा, मग त्याच्यावरती उपचार कसे करावे दुधाच्या दातांवरती? सगळ्यात पहिले कसं असतं, जर पालकांनी स्वतः अधूनमधून लहान मुलांचे दात चेक करायला पाहिजे आणि जर त्यांना असं काही आढळलं की त्यात दातामध्ये कुठे काही काळे ठिपके दिसतायत किंवा काही असं दिसतंय तर त्यांनी वेळेत दातांच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट करून घ्यावी. तर जेव्हा दात थोडासाच किडलेला असतो ना तर त्याच वेळेला म्हणजे वेळेत जर पालक गेले तर त्याच्यात एक छोटंसं सिमेंट किंवा ग्लास आयनोमर फिलिंग मटेरियल म्हणतात त्याला, तर ते फिलिंग वेळेत केलं तर ती कीड पुढे पसरणं थांबतं. आणि नुसतंच फिलिंग करून नाही तर दात त्यावेळेला स्वच्छ, म्हणजे फिलिंग केलं की झालं असं नसतं. एका ठिकाणी फिलिंग केलं आणि जर तुम्ही म्हणजे काय म्हणतो आपण वेडवाकडं अन्न खात राहिले, ब्रश केला नाही तर मग तो दात दुसऱ्या सरफेसवरनं सुद्धा किडू शकतो. त्यामुळे सिमेंट भरणे, एखाद्याने जर वेळेवर म्हणजे दात किडलेला असताना जर दुर्लक्ष केलं, वेळेवर दाखवलं नाही आणि दात दुखायला लागला किंवा सूज आली तर दुधाच्या दातांवरती सुद्धा रूट कॅनल ट्रीटमेंट हा उपचार करायलाच लागतो. बरेच जण आम्हाला विचारतात की आमचा मुलगा 4 वर्षाचा आहे, 5 वर्षाचा आहे, तर त्याचं कसं काय रूट कॅनल ट्रीटमेंट करणार? तर म्हणजे त्याला काही इलाज नाहीये. तुम्हाला जर तो दात वय वर्ष 11-12 या वर्षापर्यंत जर टिकवायचा असेल आणि जर तिथे त्या दाताला दुखापत होऊ नये असं जर हवं असेल तर शेवटी रूट कॅनल करणं हेच त्याच्यावरती उपाय आहे. आणि एकदा का रूट कॅनल केलं की त्याला कॅप पण बसवायलाच लागते, कारण कसं असतं लहान मुलांचे दात आधीच लहान असतात,
तो किडल्यामुळे आणि त्याच्यावरती रूट कॅनलची ट्रीटमेंट केल्यामुळे नुसतं रूट कॅनल झाल्यानंतर आम्ही जे दातात फिलिंग करतो फक्त त्याच्यानी तो दात टिकू शकत नाही. तर कॅप केली की कॅपनी त्या दाताची लाईफ वाढते. त्याच्यामुळे रूट कॅनल प्लस कॅप हे करणं मस्ट आहे. आणि अगदीच शेवटचा उपाय म्हणजे दात काढणे. तर दात काढल्यानंतर जर अवेळी काढला म्हणजे आता मागच्या ज्या दाढा असतात, पुढचे दात तरी वर्ष 6 ते 9च्या मध्ये पडतात, पण मागच्या ज्या दाढा असतात त्या 11-12 वर्षापर्यंत टिकतात. समजा तो 5-6व्या वर्षीच जर काढायला लागला तर तिकडे स्पेस मेंटेनर असं एक म्हणजे वायरचं क्लिप असं लावावी लागते. कारण कशी असते ती जी स्पेस आहे ती त्या परमनंट दातासाठी राखीव आपल्याला ठेवायला लागते, जो अजून 4-5 वर्षानंतर त्याला यायची वेळ अजून त्याला यायला. पण जर आपण ती जागा राखीव ठेवली नाही तर त्या जागेमध्ये बाकीचे दात सरकायला लागतात आणि जेव्हा तो परमनंट दात यायची वेळ होते तेव्हा तिथे त्याला वर यायला मिळत नाही आणि मग पालक आमच्याकडे येतात की अहो आमच्या मुलाचे दात वेडे वाकडे यायला लागले. तर त्याचं हे कारण आहे. त्यामुळे अवेळी जर दात पडला तर त्याला स्पेस मेंटेनर बसवायला लागतं. ह्या सगळ्या साधारण ट्रीटमेंट्स असतात लहान मुलांच्या. आता लहान मुलांच्या दातांची काळजी घ्यायची असेल किंवा त्यांची कीड होऊ नये म्हणून पालकांनी काय केलं पाहिजे? एक तर मुळात हल्ली म्हणजे लहान मुलांच्या ज्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत त्या खूपच बदललेल्या आम्हाला दिसतात. म्हणजे आम्ही अगदी 5-6 वर्षाच्या मुलांचे सुद्धा म्हणजे रूट कॅनल हे खूप फ्रिक्वेंटली बघितलंय. याचा अर्थ त्यांचे दात खूप जास्त किडलेले आहेत आणि त्याचं मुख्य कारण वेडवाकडं खाणं पिणं हे मुख्य कारण आहे. वेडवाकडं खाणं आहे. तर काय होतं, मुलं चॉकलेट बिस्किट ह्यांचं प्रमाण म्हणजे पालक असं म्हणतात की मूल आमचं ऐकतच नाही. तर असं नसतं. तुम्ही एकदम 100% जरी बंद नाही करू शकलात तरी थोडं थोडं त्यांचं काय म्हणतात खाण्याचं जे चिकट गोड पदार्थ जे आहेत त्यांचं खाण्याचं प्रमाण थोडं थोडं तुम्हाला कमी करता आलंच पाहिजे. म्हणजे आता एक मूल एका दिवसात 10-15 चॉकलेट्स खात असेल किंवा 3-4 म्हणजे पालकांना काय वाटतं की फक्त आपण चॉकलेट बंद केलं म्हणजे झालं, असं नाही. तर जे आपण चिकट गोड पदार्थ मॅक्सिमम बिस्किट आणि हे जे मुलं सटरफटर स्नॅक्स वगैरे जे खातात ना तर त्याचे ते सगळे पदार्थ दातांना चिकटून बसतात. आणि ठीक आहे मुलं लहान असतात, एका वेळेला कमी भूक लागते त्याच्यामुळे आपण दर थोड्या थोड्या वेळाने देतो त्यांना, बरोबर आहे की दर 3-3 तासानंतर हे मुलाला काहीतरी खायला द्यायलाच पाहिजे. पण त्या गोष्टीचा थोडासा कधीतरी अतिरेक होतो. म्हणजे काय, आता एकदा खाल्लं परत 1-1.5 तासाने मुलांनी काहीतरी चॉकलेट खाल्लं, परत 1-1.5 तासाने काहीतरी चिप्स खाल्ले, परत 1-1.5 तासाने काहीतरी बिस्किट, असं हे जे दाताला वारंवार अन्नाकडे एक्सपोजर मिळतं त्याच्यामुळे तोंडात ऍसिड म्हणजे ऍसिड प्रोडक्शन तोंडात वाढत जातं आणि अशाने दात किडण्याची प्रक्रिया फार फास्ट होते. तर पालकांना ह्या गोष्टीवर आळा घालायचा आहे की आपल्याला मुलाला व्यवस्थित न्यूट्रिशन तर द्यायचं आहे, खायला प्यायला व्यवस्थित द्यायचं आहे. थोडेसे मुलांचे नखरे पण ऍक्सेप्ट करायला लागतात की थोडं कधीतरी चॉकलेट, पण त्याला आपल्याला एक काय म्हणतो आपण ट्रेन करायला पाहिजे की मी तुला अजिबातच देणार नाही असं म्हणून पण नाही चालत आणि तू जरा रडायला लागलं की सरळ चॉकलेट द्या असंही करून दोन्ही एकदम टोकाच्या भूमिका झाल्या. तर थोडंसं खाणं आणि एकदा खाल्लं काही कुठला चिकट पदार्थ खाल्ला की ताबडतोब पाणी पिणे किंवा चूळ भरणे हे लगेच केलं की तो पदार्थ जो दाताला चिकटलेला असतो तो निघून जातो. आणि मिनिमम 2दा ब्रश करणे. का बरेच पालकांची ही कंप्लेंट असते की मूल आमचं ऐकत नाही ब्रश, रात्री एस्पेशली. सकाळी मॅक्सिमम मुलं करून देतात ब्रश, पण रात्रीचा कंटाळा करतात. तर हे पालकांची स्किल आहे, त्यांनी मोटिवेट करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी स्वतः पण मुलांच्या देखत ब्रश करायला पाहिजे. ही एक अशी काय म्हणतो आपण फॅमिली ऍक्टिव्हिटी सारखी त्या मुलांना वाटलं पाहिजे की आपण सगळेजण एकत्र ब्रश करूयात किंवा त्यांच्यासाठी एखादी फॅन्सी टूथपेस्ट आणावी किंवा एखादा त्यांचा आता हल्ली म्हणजे ब्रश वरती सुद्धा बार्बी चित्र असतं, छोटा भीमचं चित्र असतं. तर असं त्यांना काहीतरी पॉझिटिव्हली मोटिवेट करून ब्रश करायला म्हणजे उत्साहात आणलं पाहिजे. तर ते हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या की मग त्यांच्या दातांची नीट काळजी घेतली जाईल. आणि अर्थात मी मगाशी म्हणलं तसं रेग्युलर चेकअप्स करत राहणे. आणि आता जसं तू आता टूथपेस्टचा विषय काढला तर मग कॉमन क्वेश्चन म्हणजे की कुठल्या पद्धतीची टूथपेस्ट वापरायला पाहिजे? हा, आता टूथपेस्टचं असं असतं लहान मुलांचे वेगवेगळे एज ग्रुपचे कॅटेगरीज असतात त्याप्रमाणे टूथपेस्टचा प्रकार ठरतो.
साधारण 0 to 1.5 2 years हे जे असतं ते जनरली आम्ही पालकांना सांगतो, एकदम लहान जेव्हा म्हणजे 6 महिन्याचं 1 वर्षाचं मूल असतं तसे फिंगर ब्रश मिळतात. असं बोटाला तो एक असा ब्रश असतो तो लावायचा, त्याच्यानी ब्रश करायचं. आणि जनरली तेव्हा टूथपेस्टचा जास्त काही वापर वगैरे करायचा नसतो, नुसतंच बोटाने ते ब्रश पोटात घालून त्याच्याने करायचं. मग थोडं मूल जरा 1-1.5 वर्षाचं झालं की एक म्हणजे नाही का एक 6-7 दात तोंडात असले की नॉन फ्ल्युरिडेटेड टूथपेस्ट असतात. म्हणजे फ्ल्युराईड हे आपल्या मोठ्या माणसांच्या टूथपेस्टमध्ये काही प्रमाणात असतं आणि त्याची आवश्यकता असते आपल्या दातांची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. पण कसं असतं 2 to 5 हा जो एज ग्रुप आहे त्यांना थुंकणे एवढं नीट, स्वॉलोइंग रिफ्लेक्स जे आपण म्हणतो, तर एवढं नीट त्यांना थुंकता येत नसतं. आणि हे जे फ्ल्युराईड असतं ते मुलांनी गिळता कामा नये, कारण मग त्याचे थोडे वेगळे पडसाद उमटू शकतात. त्याच्यासाठी मुलांसाठी, लहान मुलांसाठी 2 to 5 या एज ग्रुपसाठी वेगळ्या नॉन फ्ल्युरिडेटेड पिजनची आहे, चिकोची आहे, अजून बऱ्याच ब्रँड्स असतात. तर ते स्पेसिफिक आणि बऱ्याच वेळेला ते मेडिकल स्टोअरमध्ये मिळत सुद्धा नाहीत. ते म्हणजे मॉम अँड बेबीचे जे शॉप्स असतात अशा ठिकाणी बऱ्याच वेळेला ह्या टूथपेस्ट अवेलेबल असतात, बऱ्याच वेळेला मेडिकलमध्ये नसतात अवेलेबल. तर अशा मॉम अँड बेबीच्या शॉप्समध्ये पालकांनी नक्की चेक करावे. आणि त्याच्यावरती, त्या टूथपेस्टवरती स्पेसिफिकली लिहिलेलं असतं, एज ग्रुप पण लिहिलेला असतो आणि फ्ल्युराईड फ्री असं त्या लेबलवरती तर चेक करावा. तुम्हाला जर काही गोंधळ वाटत असेल तर दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन खात्री करून घ्यावी की हीच टूथपेस्ट माझ्या मुलासाठी योग्य आहे की नाही. आणि एकदा का मूल थोडं 5-6 वर्षाचं झालं, एकदा ते थुंकायला व्यवस्थित सुरुवात केली की मग तुम्ही मोठ्यांची टूथपेस्ट किंवा मग लहान मुलांचे, जरा मी मगाशी म्हटलं तसं काही फॅन्सी टूथपेस्ट असतात ज्याच्यात फ्ल्युराईड नॉर्मल मोठ्यांच्या टूथपेस्ट सारखं फ्ल्युराईड असतं, पण थोडंसं जरा फॅन्सी असतात, काय त्यांना जरा इंटरेस्ट वाटला पाहिजे. कारण ब्रशिंग ही आपण सकाळच्या वेळात घाईघाईने पटकन करतो, पण खरं म्हणजे रात्रीच्या वेळेला जरा शांतपणे आपल्याला त्याला 1 ते 1.5 मिनिटं व्यवस्थित देऊन मुलांनी ब्रश केलं पाहिजे. आणि टूथपेस्ट अगदी एवढीशी पी साईज म्हणतात त्याला, एवढी टूथपेस्ट पी साईज फक्त मुलांनी घेतली पाहिजे. खूप अगदी टूथपेस्ट घ्यायची म्हणजे खूप भरमसाठ घ्यायची तसंही करून उपयोग नसतो, घ्यायचीच नसते खरं एवढी. आणि मुलांना थोडंसं सुपरवाइज करायला लागतं की आणि शिकवावं लागतं की तुम्ही इकडे ब्रश करा, इकडे ब्रश करा. म्हणजे नुसतं मुलाच्या हातात ब्रश देऊन टाकला म्हणजे ते करतील आपापलं असं नाही. एकदा प्रत्येक दर आठवड्यातनं एकदा तरी तुम्ही त्याला सुपरवाइज करायला पाहिजे की नीट सगळीकडनं ब्रश करतोय की नाही. आणि एकदा तुम्हाला पण जर असं काही अडचण वाटत असेल की आता मला नाही ह्याला शिकवता येते, तर तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन त्यांना रिक्वेस्ट करू शकता की किंवा तुमचं मूल ऐकतच नाही, तर असं आपण म्हणतो ना सोनाऱ्याने कान टोचले, कधी कधी मुलं पालकांचं ऐकत नाहीत. पण समजा जर आपण त्यांच्या टीचरला सांगितलं किंवा डेंटिस्टकडे घेऊन गेलो त्यांना, तर त्यांना त्या गोष्टीचं म्हणजे कसं महत्व पटवून देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही. मग डेंटिस्टकडे फोटोज असतात, काही व्हिडिओ असतात किंवा काही चार्ट्स असतात, तर त्याच्याद्वारे डेंटिस्ट मुलांना नीट समजवू शकतात. तर थोडं त्यांनी सांगितलं की थोडा वेगळा परिणाम होतो मुलांच्या मनावरती. तर अशा प्रकारे सगळी टूथपेस्ट हे फार महत्वाचा घटक आहे आणि कुठली घ्यायची ते जरा नीट विचार करूनच घ्यायला पाहिजे पालकांनी. आणि आता असं होतं की माझा मुलगा खूप लहान आहे, म्हणजे तरी सुद्धा त्याचे दात किडलेत. मग अशा वेळी असं पालक म्हणतात की मग एवढ्या लहान वयामध्ये कसं काय दात किडतात, मग त्याला काही रिझन असतं का? एक तर आम्ही म्हणजे 2 प्रकारचे आम्ही डीके बघतो. एक नॉर्मल म्हणजे एखादं मूल असतं 4-5 वर्षाचं की 2 ते 4 दात किडलेले आहेत, हे एक वेळ ठीक आहे, हे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे, मी मगाशी म्हटलं ब्रश न करणे, हे त्या सगळ्या सवयींचं कारण असतं. दुसरा मोठा प्रकार जो असतो की मुलांमध्ये म्हणजे ऑलमोस्ट 10 ते 12 ते 14 दात, 20 दातांपैकी 10 ते 14 दात खराब असतात. तर अशा वेळी पालकांना तुम्ही म्हणाला तसा प्रश्न पडतो की एवढे दात एवढ्या लहान वयात कसे किडले. तर त्याचं मुख्य कारण असतं बेबी बॉटल डीके असं आम्ही म्हणतो त्याला. त्याचं मुख्य कारण खूप दिवस बाटलीने दूध पिणे किंवा खूप दिवस, म्हणजे खूप दिवसाचा अर्थ असा 1.5 वर्षाच्या पुढे बेबी बॉटलनी दूध पिणे किंवा ब्रेस्ट फिडिंग 1.5 वर्षाच्या पुढे चालू राहणे.
बेबी बॉटलचं असं होतं की मूल रात्री रडतंय, झोपत नाहीये, तर ती बाटली तोंडातच राहते आणि ते तसंच राहतं. तर बाटली नंतर काढली जाते, पण तोंडात जे दूध आहे, आणि जनरली ह्या मुलांच्या दुधात साखर असतेच, म्हणजे आपण जे बाळांना दूध देतो, तर ते दूध तोंड न पुसता ते तसंच राहतं. आणि हे बरेच वर्ष जेव्हा घडतं, तर त्या साखरेमुळे, कारण कसं असतं, रात्री आपला तोंडातला जो सलायवा असतो, सलायवाचं प्रोडक्शन कमी होऊन जातं. त्याच्यामुळे तोंड आपलं आपण जे दिवसा स्वच्छ राहतं लाळेमुळे, ते रात्री त्याचं प्रमाण ऍक्टिव्हिटी तोंडाची कमी होऊन जाते. त्याच्यामुळे ते दूध तसंच राहतं. आता दूध आणि साखर तसंच राहिल्यामुळे साहजिकच आहे की जे काही जो काही त्यातला दाताचा सरफेस आहे ते सगळ्याला ते अटॅक करतं. आणि बघता 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 मुलांचे दात असे, म्हणजे आम्ही बघितलेत, मुलांचे असे 10 पुढचे सगळे, आणि मॅक्सिमम हे पुढचे 6 दात, वरचे दात जास्त होतात, कारण ती अशी बाटली अशी इथे असते. तर हा जो भाग आहे मुलांचा, मॅक्सिमम सगळे असे, म्हणजे काय म्हणतात आपण, दाताचे तुकडे तुकडे, मुळाचे तुकडे फक्त असे काळे काळे ठिपके दिसतात. तर अशा, त्याचं कारण मुख्य की हे जे बेबी बॉटल जी जी सवय असते, किंवा ब्रेस्ट फिडिंगची खूप वर्ष सवय असल्याने हे होतं. तर त्याच्यामुळे बऱ्याच पालकांना, ज्यांची आता म्हणजे लहान बाळं आहेत, तर त्यांना डेंटिस्ट सगळे प्लीज सिन्सिअरली रिक्वेस्ट करतात की तुम्ही ही जी फिडिंगची जी हॅबिट आहे ही थोडं आधीच कमी करायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला शेवटी रात्री झोपताना दूध देऊन झालं ना की मऊ कापूस घ्यायचा आणि अलगद तोंड पुसून घ्यायचं, काही बिघडत नाही. मूल काही लगेच उठणार नाही, आणि उठलं तर झोपवायचं त्याला. म्हणजे त्याच्याने असं काय, बरोबर आहे सगळेजण कंटाळलेले असतात, रात्रीचे 11-12 वाजलेले असतात, पण ही एक छोटीशी काळजी त्या वेळेला घेतली ना तर हा, आणि म्हणजे आम्ही मुलांचे हाल होताना बघितलेत. तुम्ही इमॅजिन करा की 8-8, 10-10 दात किडले आहेत, आणि सगळे, काही दातांचं रूट कॅनल करायला लागतं, काही दात काढायला लागतात. तर पुढे जाऊन त्या मुलाचे हाल होऊ नये ह्याच्यासाठी पालकांनी आधीच जरा काळजी घ्यायला पाहिजे. आणि आता की मुलं खूप दिवस किंवा परमनंटली जर का अंगठा चोखत असतील तर त्याचा काय परिणाम होतो आणि ती सवय कशी मोडायता येईल? अंगठा चोखायची सवय बऱ्याच मुलांना साधारण 3-3.5 वर्षापर्यंत असणं नॉर्मल म्हणतात. पण जर 3 वर्षाच्या पुढे जर ही सवय असली, तर हा जो आपला जबडा आहे, प्री मॅक्झिला किंवा वरचा जबडा जो आहे, हा हा हळूहळू त्या अंगठ्याच्या जोराने हळूहळू हळूहळू हा भाग थोडा पुढे सरकायला लागतो. ठीक आहे. जर तुमचं मूल 3 वर्षाचं असेल, आणि जर तुम्ही खूप प्रयत्न करून बघितलेत, आणि जर ती सवय मोडत नाही असं तुम्हाला वाटतं, तर ताबडतोब दातांच्या डॉक्टरकडे घेऊन जाणं गरजेचं असतं. कारण कसं असतं, म्हणजे डॉक्टर तुम्हाला काही केमिकल सजेस्ट करू शकतील की जे अंगठ्याला लावू शकतो आपण. पट्टी लावून बघायची, आणि एक म्हणजे लास्ट स्टेज खूप, आणि थोडस अशा वेळेला काय असतं, मूल इतके दिवस अंगठा चोखते म्हणजे काहीतरी मे बी त्याला स्ट्रेस असेल, इन्सेक्युरिटी असेल, काय जे काही त्याच्या मनात चाललंय, थोडंसं त्याचं काउन्सिलिंग करणं त्यावेळेला गरजेचं आहे. काही ती सवय इतकी, काही गोष्टी त्याच्या मनात असे चालू असतात, आणि त्याच्यामुळे त्याला अंगठा चोखणं हे जास्त सेफ वाटतं, आणि ती हॅबिट एकदम ब्रेन मध्ये ती रुजली आहे, तर त्याला थोडंसं हळूहळू काउन्सिलिंग करून ती सवय हळूहळू मोडली पाहिजे. शेवटचा पर्याय, जर सगळं प्रकार करून झाले आणि एवढंही करून जर सवय तुटतच नाही, आणि हळूहळू लक्षात येते आपल्या की हा भाग पुढे येतोय, तर एक हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्स असं असतं. ठीक आहे. तर काय करायला लागतं, ते मूल जे आहे त्याच्या तोंडाचा आम्ही माप घेतो. तोंडाचा माप घेऊन ते लॅबमध्ये पाठवायचं, आणि एक असा अप्लायन्स येतो की अशा झिगझॅग फॉर्म मध्ये इथे तोंडात बसवला जातो वरती. आणि त्याच्याने त्याला जिभेला वगैरे काही इजा कशालाही काही होत नाही. ते अशा स्मूथ वायर असते, ती फक्त अशी अशी एक छोटीशी जाळीसारखी वायर येते. त्याच्यामुळे काय होतं, हा जो अंगठा असं घालायची जी स्टेप आहे, तर ते मूल घालूच शकत नाही.
असं. आणि ते त्या मुलाच्या तोंडात काही दिवस ठेवायला लागतं, डेंटिस्टकडे अधूनमधून घेऊन त्याला चेकअप करायला लागतं, सुपरविजन थोडीशी करायला लागते. असं करत साधारण कमीत कमी 1 ते 2 महिन्यामध्ये त्याची ती सवय शेवटी सोडवावी लागते. तो काही दुसरा पर्याय नाही झाला तर हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्स हे शेवटी वापरून ते थंब सकिंगची हॅबिट सोडवायला लागते. आणि काही मुलांमध्ये खूपच उशीर जर होऊन गेला, समजा की हा पोर्शन पुढे आला, तर मे बी मोठा झाल्यानंतर त्यांना ब्रेसेसची ट्रीटमेंट ही लागू शकते ते करेक्ट करण्यासाठी. कधी कधी असं होतं की परमनंट दात आतमधनं येतात किंवा दुधाचे दात सुद्धा तोंडात तसेच असतात, मग अशा वेळी काही प्रॉब्लेम होतो का? बरेच पालक आमच्याकडे घाबरून, हा खूप कॉमन प्रश्न आहे, घाबरून विचारतात की अहो त्याचे दुधाचं दात आहे अजूनही. एस्पेशली खालच्या दातांचं असं होतं की इकडे दात आहेत आणि आतल्या बाजूनी 2 असे परमनंट दात आलेले असतात, तर ते 4 दात बघून म्हणजे पालकांना भीती वाटते की हे असं कसं, किती विचित्र दिसतंय हे. म्हणजे तर एकतर ह्याचा काही, मग आता हे दुधाचे दात असेच राहतील का, किंवा मग आता हे परमनंट दात कायमचे आतच राहतील का, तर आता हे असं कसं आपण करणार, त्यांना टेन्शन येतं त्या गोष्टीचं. तर एक तर पहिली गोष्ट, कसं असतं, कधी कधी दुधाच्या दातांना पडायला थोडा वेळ लागू शकतो. अशा वेळेला जर परमनंट दाताची याची वेळ झाली तर तो थोडासा आतल्या बाजूने येतो आणि काही काळ मध्ये गेला की आपाप हळूहळू तो दुधाचा दात पडायला सुरुवात होते. आणि एकदा का ते दुधाचे दात पडले की आपाप मे बी 1-2 महिने लागतील सुद्धा, पण आपाप तो परमनंट दात हळूहळू हळूहळू करत आपल्या जागेवर येतो. त्याच्यामुळे त्याची काळजी करण्यासारखं काहीही नसतं. आणि बरेच वेळेला मागे सुद्धा, वरती सुद्धा असंच होतं, वेडेवाकडे दुधाचे दात असताना परमनंट दात येत असतात. तर काळजी फक्त एवढीच घ्यायची की मुलं ब्रश नीट करू शकतायत की नाही. कारण काय होतं, दुधाचे दात बाहेर आणि परमनंट दात आत, तर त्या सगळ्या चक्करमध्ये आतला जो परमनंट दात येतोय तर तो व्यवस्थित ब्रश होत नाही. आणि पुढे जाऊन म्हणजे तो बाहेर येस तर तो ऑलरेडी त्याच्यावरती घाण साचलेली असते किंवा तो किडायला सुरुवात झालेली असते. सो काळजी फक्त ही एकच घ्यायची की मुलांनी व्यवस्थित तिथे ब्रश करत राहणे. ते दात पडणारच, म्हणजे नाही असं काही नाही. हा, अगदीच एखाद्याला जर तुम्हाला असं वाटलं, तुम्ही जवळजवळ 4-5 महिने थांबले आणि नाहीच पडला, तर दातांच्या डॉक्टरकडे दाखवून, आणि कसं असतं, त्या दातांची मुळं विरघळलेलीच असतात, तर ते 6 महिने झाले, खूप दिवस तुम्ही थांबलायत आणि तरी सुद्धा जर दात निघत नसेल तर तो डेंटिस्ट पटकन फक्त छोटीशी एक भूल देऊन ते काढून टाकतात. म्हणजे मग ते परमनंट दात जे ते हळूहळू परत आपल्या जागेला यायला सुरुवात करतात. तर काही काळामध्ये थांबायला काहीच हरकत नसते. पण अगदीच तुम्हाला असं वाटलं की अरे बापरे, खूपच दिवस झाले, 6 महिन्याच्या वर होऊन गेलं, तर ते छोटेसे दात असतात, काढून टाकले की काही होत नाही, म्हणजे त्याच्याने काही बिघडत नाही आणि परमनंट दात आपल्या आपल्या हळूहळू जागेवर येऊ शकतात. तो त्याच्यात काळजी करण्यासारखं असं खूप काही नाही. काही शंका वाटली तर तुमच्या डॉक्टरला, डेंटिस्टला, जो काही फॅमिली डेंटिस्ट आहे त्याला ताबडतोब विचारून घेणे. आणि लहान मुलांच्या दातामध्ये फटी का असतात किंवा परमनंट दात येतात, ते वेडेवाकडे का येतात? कसं असतं, लहान मुलांचा जो जबडा असतो, तो म्हणजे चेहऱ्याची आपली वाढ होत असते, ठीक आहे. पण दुधाचे दात जेव्हा येतात तेव्हा जबडा लहान असतो, ठीक आहे. त्यामुळे जेव्हा मुळात जेव्हा सुरुवातीला दुधाचे दात येतात, तेव्हा ते छान अगदी लाईनीत असतात. पण जसा जसा जबडा वाढायला लागतो तसं तसं हळूहळू दातांमध्ये फटी पडायला लागतात. तर ते फटी ह्याच्यासाठी पडायला लागतात की जबड्याचा जो साईज आहे तो वाढत चाललेला आहे, त्याच्यामुळे फटी पडतात. आणि कसं असतं, ह्या फटी गरजेच्या असतात, कारण नंतर तो दुधाचा दात पडणार असतो आणि तो पडल्यानंतर जो परमनंट दात तिकडे येणार असतो त्याचा तर साईज मोठा असतो. त्यामुळे त्याला तिथे बसता आलं पाहिजे, त्याला अकोमोडेट व्हायला पाहिजे तो दात. त्याच्यासाठी त्या फटी या एक ग्रोईंगच्या प्रोसेसचा एकदम नॅचरल भाग आहे. त्यामुळे त्या फटींची काही काळजी करायची नसते. इथे परमनंट दात येण्यासाठी ती जागा असते. तो दुधाचा दात पडला की ते नॉर्मल परमनंट दात बरोबर त्या जागेत येऊ शकतात. बरेच वेळेला असं होतं की इनफ जागा नसते दातांना, किंवा तुमचं काही जेनेटिक मेकअप असतं, तुमच्या पालकांचे किंवा त्यांच्या आई वडिलांचे दात जर काही वेडेवाकडे असले
तर किंवा जॉ साईज एकदम लहान असतो, कधी कधी कसं असतं, दोन्ही पेरेंट्सचा जो जेनेटिक मेकअप आहे, मे बी एखाद्या पालकाचे म्हणजे पेरेंट्सचे दात मोठे असतील, एखाद्या पालकाचा जॉ साईज लहान असेल, तर मुलांनी जर बरोबर ह्या दोन्ही गोष्टी घेतल्या तर त्यांच्या तोंडात दातांची गर्दी होऊ शकते, आणि अशा वेळेला तोंडात गर्दी झाल्यामुळे दात वेडेवाकडे येऊ शकतात. आणि आता लहान मुलांचे दात हे वेडेवाकडे असल्यास किंवा वरचा जबडा हा पुढे आल्यास ब्रेसेस ट्रीटमेंट चालू करावी लागते, तर मग ही गरजेची असते का, किंवा ती कोणत्या वयामध्ये चालू करणं योग्य असतं? मी म्हणलं तसं दात वेडेवाकडे येण्याची ही शक्यता असते, जबडा पुढे येण्याची ही शक्यता असते, आणि काही जणांचं असं उलट पण होतं की म्हणजे जॉ साईज खूप मोठा आहे आणि जबड्याचा साईज मोठा आहे आणि दात बेताचा साईज आहे, त्याच्यामुळे काही लोकांचे असे पुढे असतात आणि दातांमध्ये फटी असतात. सो हे जे काही सगळे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याला ब्रेसेसची ट्रीटमेंटची अतिशय आवश्यकता असते. पण कधी सुरू करायचं, तर साधारण मूल 8 ते 10 या वयोगटात असलं, जर पालकांना असं वाटलं की खूप जास्त सिव्हिअर म्हणजे खूप जास्त दातांमध्ये क्राउडिंग आहे किंवा खूप जास्त दात पुढे आहेत, तर वयवर्ष 8लाच तुम्ही मुलांचा तुमच्या दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करायला पाहिजे. ते त्यांच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये कोणीतरी व्हिजिटिंग पिडियाट्रिक डेंटिस्ट असतात, कोणीतरी व्हिजिटिंग ऑर्थोडॉन्टिस्ट असतात, तर ते त्यांच्या ब्रेसेस स्पेशलिस्टना ते डेंटिस्ट बोलवतील त्यांच्या क्लिनिकमध्ये आणि चेकअप करून घेतील, किंवा तुमचे जर कोणी फॅमिली ऑर्थोडॉन्टिस्ट असतील तर त्यांच्याकडे दाखवून घ्यायला पाहिजे. तर ते सांगतात की जर त्यांना असं वाटलं की हे खूप सिव्हिअर आहे, खूप सिव्हिअर असलेल्या केसेसमध्ये लवकर ट्रीटमेंट सुरू करतात. पण नॉर्मल ऍव्हरेज जे एज आहे ब्रेसेसची ते 10 ते 12 हे वयोगट जे आहे, हे ऍव्हरेज ब्रेसेसची ट्रीटमेंट सुरू करायला हे परफेक्ट एज असतं. का? कारण त्यांचं जे जॉ बोन ग्रोथ अजून चालू आहे, ठीक आहे, तर त्या ग्रोथ मध्येच आपण चेंजेस केले तर ते लवकर चेंजेस बसून जातात. 18व्या वर्षी नंतर जर आपण करायला, हल्ली तर ऍडल्ट ऑर्थोडॉन्टिक्स पण करतात, तो प्रश्न नाही, पण ऍडल्ट ऑर्थोडॉन्टिक्स मध्ये वेळ लागतो. जे लहान मुलांमध्ये कदाचित 1.5 वर्षात होऊन जाईल, तर ते मोठ्या लोकांना 2-2.5 वर्ष लागतात तीच ट्रीटमेंटसाठी. सो जर तुम्हा पालकांना असं वाटलं की 7-8 वर्षाचं मूल आहे आणि खूप वेडेवाकडे आहेत किंवा खूपच काही तुम्हाला शंका वाटली, तर त्यावेळेला चेकअप करून घ्यायचं. मग जर सिव्हिअर असेल तर ऑर्थोडॉन्टिस्ट सांगतात की लगेच ट्रीटमेंट सुरू करू शकता. इंटरसेप्टिव्ह ऑर्थोडॉन्टिक्स म्हणतात, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ऑर्थोडॉन्टिक्स, की वेळेत उपचार सुरू करणे, वेळेच्या आधीच राहतात. दुसरा ऑप्शन असा, जर त्यांना असं वाटलं की नाही आता थोडंसं थांबून आपण 1-1.5 वर्ष थांबू शकतो, अजून परमनंट दात पूर्ण आलेले नसतात, कारण 12व्या-13व्या वर्षापर्यंत सगळे परमनंट दात येतात, तोस्तवर जरा आपण थोडं 1-2 वर्ष अजून थांबू, आणि 8 वर्षाच्या वेळेला जर तुम्ही चेकअपला नेलं असेल तर ते कदाचित असंही म्हणू शकतात की 9.5-10 वर्षाचं मूल झालं की तुम्ही एकदा पुन्हा चेकअपला घेऊन या, मग काय परिस्थिती आहे त्याच्याप्रमाणे आपण उपचार सुरू करू शकतो. हल्ली मोठ्यांबरोबर सुद्धा लहान मुलं स्पोर्ट्स खेळायला लागले आहेत, मग अशा वेळी लहान मुलं बऱ्याच वेळा तोंडावर पडतात, मग अशा वेळी त्यांचे दात प्रोटेक्ट करण्यासाठी काय उपाय असतात? बरेच वेळेला आपण बघतो की लहान मुलांचं स्पोर्ट्स खेळण्याचं प्रमाण आज वाढलेलं आहे, आणि त्याच्यात सुद्धा कॉन्टॅक्ट स्पोर्ट्सचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. म्हणजे लहान मुलं बॅडमिंटन वगैरे हे खेळ खेळतातच आहेत, पण फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॉकी ह्यासारखे कॉन्टॅक्ट स्पोर्ट्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप वारंवार आमच्या क्लिनिक्समध्ये बघतो की मूल तोंडावर पडलेलं आहे आणि त्याचा दात तुटलेला आहे. तर ह्याच्यासाठी प्रोटेक्शनचा बेस्ट उपाय म्हणजे माउथगार्ड वापरणे हे आहे. माउथगार्ड म्हणजे एखादा नाईट गार्ड किंवा ब्लिचिंग ट्रेज असा असतो, त्याच्यासारखं ते वरच्या दातांमध्ये आपल्याला बसवायचं असतं, आणि ते घालून जेव्हा मूल खेळतं आणि समजा मूल तोंडावर पडलं किंवा हॉकी स्टिक तोंडावर लागली किंवा बॉल तोंडावर लागला, तर त्याची जी काही एनर्जी असते त्या बॉलची किंवा त्या मार लागल्याची जी एनर्जी असते, ती सगळी एनर्जी तर माउथगार्ड इलॅस्टिक फ्लेक्सिबल असं मटेरियल असतं, ते एब्झॉर्ब करते ती एनर्जी आणि ते दाताला ती एनर्जी लागू देत नाही. त्याच्यामुळे दात तुटण्याचं, किंवा समजा जर दात अख्खा पडणार असेल किंवा अख्खा तुटून बाहेर येतो तर दात नेहमी थोडासाच तुटेल, किंवा दात जर तुटणार असेल तर ते तुटण्यापासून तो माउथगार्ड दाताला नक्कीच प्रोटेक्ट करत असतो.
आणि हल्ली गेल्या काही वर्षात आपल्याकडे थोडे थोडे अवेलेबल व्हायला लागले आहेत माउथ गार्ड्स, पण बाहेरच्या देशांमध्ये माउथ गार्ड्स वापरणं किंवा स्पोर्ट्स डेंटिस्ट्री हे ती लोक खूप सिरियसली घेऊन करतात. म्हणजे नाही का, म्हणजे खेळाडूंची दातांची काळजी करणे किंवा त्यांच्यासाठी माउथ गार्ड्स किंवा त्यांच्या काय म्हणतो आपण इव्हेंट्स जे काही असतात, म्हणजे स्पोर्ट्स इव्हेंट्स जे असतात त्याच्या आधी त्यांची जसं मेडिकल चेकअप त्यांना कंपल्सरी असतो तसं त्यांच्याकडे डेंटल चेकअप पण कंपल्सरी असतो बाहेरच्या देशांमध्ये. तर जसं तू म्हटलीस की माउथ गार्ड आपण वापरतो, तर मग ह्या माउथ गार्डचे काही प्रकार असतात का, किंवा मग लहान मुलांसाठी वेगवेगळ्या साईज मध्ये टाईप मध्ये ते अवेलेबल असतात का? माउथ गार्ड्सचे मुख्यत्वे 2-3 प्रकार असतात. एक तर असतो स्टॉक माउथ गार्ड, म्हणजे अगदीच तो बाहेर 200-300 रुपयाला स्टोअर मध्ये मिळतो. दुसरा म्हणजे बॉईल अँड बाईट माउथ गार्ड असतो, म्हणजे त्याला पाण्यात उकळवायचं असतं आणि तोंडात ठेवायचं, असं मुलांनी चावायचं म्हणजे त्या मुलाच्या दाताचा आकार येईल. आणि तिसरं म्हणजे कस्टम फॅब्रिकेटेड माउथ गार्ड. कस्टम फॅब्रिकेटेड म्हणजे जसं आपण एखाद्या डेंटिस्टकडे जाऊन कवळी बनवतो तसं डेंटिस्टकडे जाऊन तोंडाचा माप घ्यायचा आणि माप एक्झॅक्ट असल्यामुळे माउथ गार्ड हा पण एक्झॅक्ट बनवला जातो आणि त्याचं प्रोटेक्शन सगळ्यात मॅक्सिमम असतं. पण लहान मुलांचं जर आपण बोलाल तर बऱ्याच वेळेला काय होतं, एक तर 2 गोष्टी ह्याच्यात, त्यांचं मुळात माप घेणं हेच थोडंसं जरा अवघड असतं, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांची जी फेज असते त्याला आम्ही मिक्स्ड डेंटिशन फेज असं म्हणतो, कारण त्यांच्यात थोडे दुधाचे दात आणि थोडे परमनंट दात असे असतात आणि त्यांची जी ग्रोथ होत असते त्याच्यामुळे सारखं काय म्हणतो आपण जबडा जो आणि दातांची जी ठेवण आपण म्हणतो ती सारखी सारखी बदलत राहते, चेंज होत राहते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही जे कस्टम आज जे बनवलंय कस्टम फॅब्रिकेटेड माउथ गार्ड ते कदाचित 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षाने ते मूल वापरू नाही शकणार, कारण त्याच्यात जबड्या आणि दाताची ठेवण बदललेली असते. तर अशा वेळेला सगळ्यात बेस्ट ऑप्शन हे असं आहे की मी जे मगाशी म्हटलं बॉईल अँड बाईट माउथ गार्ड जो आहे, तर त्याचं कसं असतं, त्याच्यात अडल्ट साईज आणि किड्स साईज असा मिळतो. तर अडल्ट साईज +10 असा असतो आणि किड्स साईज -10 असा मिळतो. तर साधारण 6 वर्षाच्या पुढची कुठलीही मुलं खेळत असली तर 6 ते 10-12 वर्षाची मुलं ते ह्या जो यंग स्मॉल साईज असेल किंवा किड्स साईज जो असतो त्याच्यातला, तर ही मुलं नक्कीच वापरू शकतात. पण कसं आहे, जर त्या पालकांना जर आपल्या मुलासाठी हवं असेल तर अशा वेळेला दातांच्या डॉक्टरकडे जाऊन त्यांना विचारून घेणं जास्त योग्य असतं. कारण कसं आहे, हे थोडंसं म्हणजे काय म्हणतात नवीन गोष्ट आहे, नवीन क्षेत्र आहे. बऱ्याच आपल्या भारतामध्ये पालकांना माउथ गार्ड काय असतं, ते कसं वापरायचं असतं, ते मुलांनी ते यूज कसं केलं पाहिजे हे बऱ्याच वेळेला माहीत नसतं. तर अशा वेळेला डेंटिस्टकडे जाऊन कुठल्या प्रकारचा माउथ गार्ड माझ्या मुलाला सूट करेल हे डेंटिस्टकडनं विचारून घेतलं पाहिजे आणि तो कसा यूज करायचा, त्याचे म्हणजे काय म्हणतो आपण बॉईल अँड बाईट करून ते पाण्यात उकळून तोंडात कसं फिट करायचं, मग परत जर दातांची काही दिवसांनी ठेवण बदलली तर ते पुन्हा आपल्याला उकळून पुन्हा चेंज करायला लागेल, म्हणजे ते अडॅप्ट करेल, अडॅप्ट करत राहील, असं बऱ्याच त्याच्या गोष्टी. किंवा माउथ गार्ड वापरल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यायची, तर ह्या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे तुम्हाला ते डेंटिस्ट सांगू शकतात. तर असा हा प्रकारचं माउथ गार्ड्स म्हणजे आम्ही खूप आग्रह करतो, आम्ही खूप ठिकाणी सांगतो की आता कॉन्टॅक्ट स्पोर्ट्सचं प्रमाण वाढलंय तर नक्की मुलांनी, कारण कसं आहे हा तुमचा परमनंट दात आहे, ते तो जर एकदा दाताला काही झालं की त्याला पण काही करू नाही शकत, म्हणजे त्याला मग तुम्हाला अगदी इम्प्लांट पासनं दात जर तुटला किंवा काही झालं तर इम्प्लांट, रूट कॅनल, कॅप ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि मोस्टली ज्या दातांना लागतं ते पुढचेच दात असतात ना, तर ते आयुष्यभराचं दुखणं होऊन बसतं. त्याच्यामुळे माउथ गार्ड ही एक खूप बेसिक गोष्ट आहे तुमच्या दातांच्या प्रोटेक्शनसाठी. अच्छा. आणि आता सध्या कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन आहे, तर मग अशा वेळेस जर का लहान असं म्हणतात की लहान मुलांना म्हणजे 10 वर्षाच्या खालच्या मुलांना शक्यतो बाहेर घेऊन जाऊ नका, मग अशा वेळी दाताचा जर का काही प्रॉब्लेम जर का आला तर मग पालकांनी काय केलं पाहिजे? बरोबर आहे की सध्या 10च्या खालच्या मुलांना नाहीच शक्यतो नेणं अलाउड आहे. सध्याच्या ह्याच्यात कसं असतं, टेलिकन्सल्टेशन, व्हिडिओ कन्सल्टेशन हे इझिली अवेलेबल आहेत.
त्यामुळे पालकांनी आपला जो कोणी फॅमिली डेंटिस्ट असेल किंवा लहान मुलांचा काही डॉक्टर असेल तर त्यांना फोनवरती विचारलं पाहिजे की माझ्या मुलाचा असा असा प्रॉब्लेम आहे. जर त्या डेंटिस्टला वाटलं की नाही मला एकदा किंवा काही समजा एखाद्या मुलाला गालाला सूज वगैरे आली असेल किंवा काही अजून प्रॉब्लेम असेल तर त्या डेंटिस्टला नुसतं फोनवरती जर असं वाटलं की नाही फक्त फोनवरती नुसतं औषध सांगून होणार नाहीये हे, तर व्हिडिओ कन्सल्टेशन करायला पाहिजे. कारण कसं आहे व्हिडिओ कन्सल्टेशन करून जर काम होणार असेल तर त्या मुलाला दातांच्या दवाखान्यात न्यायची गरजच नाही. आणि समजा शेवटचा पर्याय जर नाहीच औषध उपचार म्हणजे गोळ्या देऊन पेनकिलर देऊन अँटीबायोटिक देऊन शेवटी जर नाहीच झालं तर मात्र मग दातांच्या दवाखान्यात न्यायला काहीच हरकत नाही. आणि सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या ह्याच्यात डेंटिस्ट प्रचंड प्रमाणात प्रोटोकॉल्स फॉलो करून खूप गोष्टी स्ट्रिक्टली पाळून क्लिनिकमध्ये त्यांच्या काम करत आहेत. त्याच्यामुळे लहान मूल जर येणार असेल तर त्याच्यापेक्षाही दुप्पट पटीने डेंटिस्ट सगळी काळजी घेऊन त्या मुलाची ट्रीटमेंट करतील, ह्यात काही वादच नाही. पण इनिशियली जर व्हिडिओ कन्सल्टेशन आणि फोन कन्सल्टेशननी जर काम होत असेल 1-2-3 महिने थोडंसं पोस्टपोन होण्याची शक्यता असेल तर नक्कीच पोस्टपोन करायला हरकत नाही. अच्छा, नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या फंडे फॉर मॉम्स वरती पालकांना तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीने दातांची काळजी कशी घ्यायची लहान मुलांच्या त्याविषयी माहिती दिली, त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून धन्यवाद म्हणते. धन्यवाद. मलाही फार छान वाटलं की सध्याच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही कुठे म्हणजे जाऊन आम्हाला काही शिबिरं घेतो किंवा काही पालकांचे जे प्रश्न आहेत जे आम्हाला लोक फोन करून विचारतात ते या प्लॅटफॉर्मद्वारे आम्हालाही 4 लोकांपर्यंत पोहोचून काही बेसिक माहिती देता आली. त्याच्याबद्दल खरंच छान वाटलं तुमचा प्रोग्राम सगळा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.